मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। कर्जत तालुक्यातल्या तिवरे या गावी आपण आता आलेले आहोत। ज्या ठिकाणी आलेलो आहे त्याच्या उजवीकडे पोल्ट्रीतल्या कोंबड्याही दिसत आहेत, एकीकडे शेणाच्या गोवऱ्या असा थर मारून आहेत। कावळा सुद्धा काव काव करून जणू काही घरातल्यांना पाहुणे आल्याची आठवण करून देतो। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे मारुती रायाचं मंदिर आहे। हा कळस सगळ्या गावाला जणू काही आशीर्वाद देतो आहे। इथून कळसाला नमस्कार करूया। आज रंगपंचमी, रंगपंचमीच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। सासरचं नाव आहे सानिका संतोष जाधव, तर या माऊलीचं माहेरचं नाव माया गणपत ठाकरे। या कुटुंबाला आज भेटणार आहोत, बोलतं करणार आहोत। दारी होती तुळस, घालते तिला पाणी। आधी होती आई वडिलांची ताणी, आता झाली संतोषची राणी। हो, सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार नमस्कार। नमस्कार नमस्कार। नमस्कार सगळ्यांना नमस्कार। द्या ओळख करून। भाऊ माझा। हां, करायची चिडायचे म्हणजे जास्त रागवणं बिगवणं हे जास्त होतं त्याकडे सुरुवातीला। बोंबा बोंब भाऊ काय असं का करायचं लहानपणी? लहानपणी म्हणजे असे वडील पण नव्हते, मग भाऊ सगळं करायचा आमचा। आणि मग थोडी चिडचिड व्हायची, म्हणजे भांडणं व्हायची बहिणीची आणि माझी। का भांडायची तुम्ही भावंड? नाही, तिला पाहिजे असायचं, काय घेतलं का पहिलं तिला लागायचे, नंतर आम्हाला द्यायची। आधी त्यांना आणि राहिलं तर तुम्हाला? ती लाडकी होती ना, त्यामुळे तिला लागायचं पहिले। हो, अति लाडाची का? हा, ती लाडाची। भाऊ पण आधी काय असलं तर मला द्यायचं आणि मग त्यांना द्यायचं। मग ते चिडणारच। मग कधी धोपटलंय तुम्ही त्याला? हा, धोपटलंय। होय. भावाची तेव्हा सायकल होती, पहिले ती जायची पुढे, मग आम्ही। मग काय करायचं तुम्ही? मी त्या गेट बशीच मारत गेट वरच मारायची मी, बरं करायची तुम्ही। आई सांगा, काय सांगणार तुमच्या मुलांबद्दल? काय नाही, मालक वाटले तेव्हा लहान लहान मुलं होती, मग मी आपली गोळी बिस्किटचं दुकान टाकलं होतं, ते सांभाळायचो। मुलांनी 6वीला शाळा सोडली, तो भावंडा बघायचा, मी अख्खा सकाळी जायचो तर संध्याकाळी यायचो। त्यांनी सांभाळली, मी कष्ट केले, त्यांनी कष्ट केले आणि मुलं वाढवली, सगळ्यांची लग्न केली। लहान होती तिथं जास्त हे होतं असं। दादा बघा, एवढी जबाबदारी लहानपणातच, लहान वयातच तुमच्या खांद्यावर आली होती आणि तुम्ही ती पूर्ण केली, हो की नाही? हो। मग तुम्ही ह्यांची भांडणं बघत असायचे? आता मी मोठा असल्यामुळे मला सर्व सारख्या होत्या ना। पण तुम्हाला सायकल मिळायची का कधी? मला कसली मिळाली, आम्ही लोकांची आणायची, घ्यायची ना फिरवायचं। हो, त्या परिस्थिती नव्हती ना तेव्हा सायकलची, आता गाड्या आहेत, पहिले सायकलची पण परिस्थिती नव्हती ना लोकांना। मी लहान असताना इथे काकांच्या घरी यायचो, कधी इथे बाजूच्या फार्म हाऊसमध्ये आम्ही पाणी भरायला गेलो का ती चांगला सल्ला द्यायची की शिकलं पाहिजे, कारण ती जी 12वी झालेली तेव्हा, लग्न नव्हतं झालं, पण ती सांगायची का ती आता अभ्यास कर, परीक्षा कधी आहे, चांगला सल्ला द्यायची। माझी आत्या आहे, आत्याचं म्हणजे आत्या अशी राहिलीच नाही, कधी पण अशी बहिणीसारखीच राहायची। म्हणजे मला वाटलं नाही की मला बहीण नाही आहे, मी एकटीच आहे, त्या तिघी पण मला बहिणीसारख्या हे करतात। आणि असं कधी चुकलं तर सांगतात का हे चुकीचं, हे नाही करायचं।
आणि तिचा स्वभाव खूप छान आहे, म्हणजे एकदम मिसळून असते सगळ्यांशी. काय हो, फार कौतुक चाललंय ना. आम्ही मैत्रिणीसारखं राहतो दोघी पण. बरं करता. हा. आता सासर कुठे म्हणाला? मोपाडा. मोपाडा. दादा, अशा सगळ्या आठवणी असताना पाठवणीचा दिवस जेव्हा येतो, तुम्ही तर लहानपणी एवढी मोठी जबाबदारी होती तुमच्यावर, पण त्यातूनही एक दिवस असा आला की एकेका बहिणीची पाठवणी झाली, सासरी गेल्या. त्यावेळेला भाऊ म्हणून काय मनात कसं असतं? खूप दुःख वाटतं पहिल्या वेळेस. ज्या वेळेस मुलगी पण गेली त्यावेळेस पण तोच प्रॉब्लेम, बहिणी गेल्या तेव्हा पण तोच प्रॉब्लेम. एक वेगळंच असतं ते, फिलिंगच वेगळं वेगळी असतं. असते. काय हो? हो वेगळे असते. मी पण खूप रडली, कारण त्याने खूप माझ्यासाठी केलेलं आणि मग नंतर गेल्यानंतर तो एकटाच राहिला. मी ही छोटी होती, भावाची मुलगी पण छोटी होती आणि ती पण छोटी होते एकदम. मग वहिनी कुठल्या? वहिनी आमच्या ताई खूप चांगल्या होत्या आणि जरी माहेर आल्या तरी आम्हाला त्या बहिणीसारख्याच सांभाळतात. पण मला सांगा, यांची पाठवणी तुम्हीच केली ना? हो. कारण आधी त्या आल्या, मग नंतर माझं आणि त्या बहिणीचं लग्न आलं. आधी भावाचं आणि मोठ्या बहिणीचं लग्न पण बरोबर. काय, कशा वहिनी, तुमच्या वहिनी कशा आहेत? माझी वहिनी म्हणजे खूप चांगली आहे. तिला स्वतःला काय नसलं तरी चालेल, मग पहिले आम्हाला द्यायची ती. भाऊ पण वहिनीला नसं द्यायचं, पण पहिले आम्हाला आणून द्यायचा कुठली वस्तू पाहिजे असली तर. दिवाळीला खरेदी जरी केली ना तरी जर कमी पैसे असले तरी वहिनीला ना पहिले आम्हाला बहिणींना आणायचं. तो स्वतःला पण नसं आणायचं, तो पहिले आम्हाला द्यायचं. म्हणजे आईसारखीच वहिनी आहे. हा, वहिनी कधीच नाही, म्हणजे आमची भांडणं पण नाही, कधी उलट बोलणार पण नाही, सगळं व्यवस्थित करते. तुमच्यासाठी वहिनींना खूप रिस्पेक्ट आहे, आदर आहे. हो हो. आणि आम्ही यायचं असं तरी सारखी फोन करीन, कधी येणार आहेत, कुठे आलात तुम्ही, काय करू आणि तुम्हाला. आलात की कधी जाणार विचारतात? कधीच नाही. नाही? वरती मी जायला निघलं का थांबा ना 2 दिवस अजून, असे सांगते ती. हो. हा, त्यांचं माहेर कुठलं? गावातलंच आहे. याच गावातलं? हा. कसं काय हो? मामाची मुलगी. बरं, इथल्या इथे जमावलं तुम्ही. मग ह्याला काय म्हणायचं, अरेंज की लव्ह मॅरेज? अरेंज नंतर केलं. आमची वेगळं आहे. तिची मम्मी माझ्याबरोबर मुली बघायला यायची. पण मला सांगा, तुम्ही या घरात आला, इतकं सुरुवातीला कष्ट केलं उभं राहिलेलं हे घर आहे, याच गावात होता, तुम्ही ह्या सगळ्या घराला बघितलं असेल लहानपणापासून. हो. पण या घरात आल्यानंतर या कुटुंबाबद्दल कसं वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय, काय सांगाल? चांगलं वाटत होतं. आणि मिस्टर कसे आहेत तुमचे? मिस्टर पण चांगले आहेत. कुठे कुठे फिरायला घेऊन जातात? फिरायला नाही कुठं नेत. का हो? घरीच म्हणजे ह्या अंगणातच फिरवता? काय तोच जादू आहे? तोच कुठे जात नाही. आमच्याकडे तरी जायचं असलं ना फोन करेन मी, येतो का, मग चहा नाश्ता करून ठेवायचा. तो घरात आला ना पाणी घेईन, चहा घेईन, मी चाललो माझ्या घरी गाय आहे ते असं, म्हणजे पोल्ट्रीच आहे हे सांगतो. मी काय थांबत म्हणतो, आहे. तुम्ही कुठेतरी फिरायला जा, पण कुठे जायचं असेल तर कुठे घेऊन जाल वहिनीना आमच्यात? आता महाबळेश्वरला बघा, दुसरं कुठं नाही. प्रॉमिस. वहिनी चालेल महाबळेश्वरला नेलं तर? चालेल. बरं, दोघेच जाणार का परत बहिणी गाई बी सगळे घेऊन जात आहे? आता एक मुलगा पण आहे ना, दोघे जाऊन नाही जमणार ना. मग मुलाला घेऊन जाणार? हो. चालेल, मुलगा चालेल. आई आहे, आई, आता आईला पण घेऊन जा. 4च आहेत आम्ही ना घरात. आता बाकीच्यांची लग्न आता झालेली आम्ही आहेत. 4च घरात आहे. येताना पाहिजे तर 4 स्ट्रॉबेरी चिक्या बिक्या घेऊन या. चालेल. मी बघतो, पाहिजे तर 4 दिवस येऊन गाई बी मी सांभाळतो इथे, काळजी करू नका. पण त्या माऊलीला कुठेतरी फिरायला हो, घेऊन जा. चालेल. या सगळ्या गप्पा सुरू असताना एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. आत्ता या ठिकाणी आम्ही सोन्याची नथ घरात लपवून ठेवली आहे. ती घरात ठेवली आहे, बाहेर ठेवली आहे, शेतात ठेवली आहे, कुठे ठेवली आहे आम्हाला माहिती नाही. तुम्ही चित्र काढायचं आणि चित्र काढल्यानंतर तुम्ही ती वस्तू ओळखून, ठिकाण ओळखून सोन्याची नथ घेऊन यायची. हां, वेळ 1 मिनिटाची. ओळखलं? हो. काय आहे? जा लवकर घेऊन या, लवकर 1 मिनिटात. दहा, 9, 8, 7, 6. अरे वा 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 वा. हे काय वाटलं होतं तुम्हाला? पहिले फुलाची कुंडी वाटली होती, नंतर द्राक्ष वाटली. नशीब तुम्हाला मधाचं पोळं नाही वाटलं. अभिनंदन, सोन्याची नथ. दादानी आज ताईला सोन्याची नथ मिळवून दिलेली आहे. नमस्कार जावई बापू. तुमचं कुठे बालपण गेलं? मोपाड्याला. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील भाऊ 2 बहिणी. काय करायचे आई बाबा?
वडील सर्व्हिसला होते, आई घरीच असायची. हां. आणि आम्ही 4 भाऊ, म्हणजे 2 बहिणी 2 भाऊ. कुठे असतात सगळ्या? बहिणींची लग्न झाली, एक बहीण आहे, ही बहीण मोठी बहीण खोपोलीला असते. बरं. आणि पाठीमागे भाऊ, नमस्कार. तो पण आता जॉबला आहे. अरे वा. आणि मोठा मी. आपण काय करता आता? ॲडिशनल पाचगंगामध्ये एक खाजगी कंपनीमध्ये जॉब करतो. नोकरी कर. नोकरी. तिवरे गावात काय पोल्ट्रीत आला होता, कसे काय पोचला तिथपर्यंत? पोचलो म्हणण्यापेक्षा की तेव्हा तर पोल्ट्री नव्हती, हे घर आता नवीन आहे, त्यांचं जुनं घर होतं. तर म्हणजे कोण सांगून गेला हे नक्की मला न सांगता येत, पण मी आलो होतो पाहिला आणि आम्हाला मित्र आहे, आम्ही दोघं आलो होतो. हां हां. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करण्यासाठी दोघेच आलो होतो. मित्र काय कॉन्ट्रॅक्टर होते का लग्न ठरवायचं? हा. मग आठवतोय तो दिवस, आठवतोय काय घडलं होतं त्या दिवशी? हा, आठवत आहे. म्हणजे त्यांचं जुनं घर होतं. बरोबर. आम्ही दोघं आलो, घरात वगैरे बसलो आणि समोर एक सोफा होता, एक शोकेश होता आणि शोकेशला हिचा एक फोटो होता, म्हणजे एक 10वीतला असेल, छोटा फोटो, तो समोर लावला होता. मी त्याला खुणवतोय, अरे नक्की हीच का मुलगी? तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय, नक्की म्हणजे बघितलं नव्हतं कधी. तर नंतर तुम्हाला बोलतो ठीक आहे, बोलतो आल्यावर तर बघू आपण, नक्की तीच का? त्यानंतर मग जेव्हा आली बाहेर, चहाचा वगैरे पोहे वगैरे केले होते, तो सगळा कार्यक्रम झाला. त्यानंतर मग पुन्हा आम्ही तेच बघतोय, ही मुलगी तो फोटो, मुलगी फोटो. अच्छा. तेच बघत होतो आम्ही. म्हणजे त्यानंतर मग झालं. मला सांगा, एकच मुलगी बघितली का यापूर्वी आणखी मुली बघितल्या होत्या? आणखीन बघितलं होतं, 1-2 बघितलं. सगळ्या घरात फोटो मुलगी, फोटो नाही मुलगी? नाही नाही असं नाही, नाही. तिथे कुठेच फोटो नव्हता. कुठे फोटो लावले नव्हते, इथेच फोटो इथेच फोटो लावला होता. बरं झालं. आणि मग लगेच होकार झाला? हा, लगेच होकार झाला त्याच दिवशी? नाही, 2 दिवसांनी 2 पाठवलं. दिवसांनी घरी गेलो होतो, आई वडिलांशी वगैरे चर्चा केली, आईने वगैरे विचारलं मुलगी आवडली का? तर ठीक आहे, आवडली बोललं. त्यानंतर मग होकार दिला लगेच. तुमच्याकडनं लगेच होता होकार? हो, आमच्याकडनं होकार होता. का का? कारण आवडलेले सगळ्यांना. नाही, सगळ्यांचं जाऊ द्या हो. ते कसे फोटो मुलगी बघत होती, तसं तुम्ही त्यांना बघितलं होतं? नाही, नव्हते, पहिल्यांदाच बघितलं. पहिल्यांदाच, पण घरी आल्यावर बघितलं होतं ना त्यांना? हो मग लगेच होकार देऊन टाकला? हो, म्हणजे मला म्हणजे सुरुवातीला एक मुलगा बघायला आलेला, हा. चांगला नव्हता, पण तरी पण मी त्याला होकार दिलेला, कारण भावाला जास्त फिरायला नको म्हणून. हो. मामाचा मुलगा नव्हता तिकडे, तर तो आला. नंतर त्याला तो मुलगा आवडला नाही. तो बोलतो, त्या मुलाला सांगितलं 10,000 आमच्या मुलीला न्यायची, तुम्हीच लग्न करायचं, सगळं तुम्हीच करायचं. मग त्याही मोडलं लग्न. मग हे दुसरे आले मला, मग त्यांना खूप आवडले. तर ह्यांना नाही नको बोलूस, हा बोल. किती वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे? 14 वर्ष झाले. 14 वर्ष? म्हणजे वनवास संपला. नाही, मी कुठे बोललो संपला? का बोलल्या? मी आपलं ऐकलंय म्हणून 14 वर्ष म्हटलं की वनवास, म्हणून वनवास म्हटलं मी. कसं आहे, शेंडे फळ आहे, यांनी इकडे लाड केले, तर मला पण तसे. पण यांच्या येण्यामुळे 14 वर्षात तुमच्या आयुष्यात काय प्रगती झाली असं वाटतं? प्रगती मग तो खूप झाली. कारण पूर्वी कसं होतं की घरचं पण व्यवस्थित होतं सगळं, त्यामुळे अशी काही जबाबदारी नव्हती माझ्यावर. वडील सर्व्हिसला होते, घरचं चांगलं होतं. पण जेव्हा लग्न करून आलो तेव्हा एक जबाबदारी वाढली की तेव्हापासून म्हणजे एक चांगलं होतंय. आणखी होतं जे चांगलं त्याच्यात वाढ झाली, हे जास्त महत्वाचं आहे. कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप चांगला आहे. कुठे कुठे फिरायला नेतात? सगळीकडे फिरायला जातो आम्ही. शनिवार रविवार जातोच. म्हणजे जर बाहेर लांब नाही गेलो ना तरी गार्डनला वगैरे बाजूला जातो असे. बरं, या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय हो? माझ्यावर रागवते ना. काय हो? का? इतरांच्या नसेल रागवत, माझ्यावर रागवते. हो हो. पण आवाज कमी असेल ना घरात? नाही, मोठा आहे. घरात असेल छोटा, पण जेव्हा माझ्यावर रागवणं असतं तेव्हा छोटा नसतो. सासरच्यांबद्दल काय सांगणार? नाही, सासरची माणसं खूप चांगली आहेत म्हणजे. खूप चांगली आहे. हो. जरा सासूबाईंना विचारतो सुनेबद्दल काय म्हणतात. हा, चालेल. सासूबाईंकडे बाईक द्या. सासूबाई सांगा सुनेबद्दल. सून फार चांगली, काय चांगली म्हणजे काय आहे? चांगलं बघते, आम्हाला सांभाळते, खुश आहात तुम्ही? आजारपणा सगळं बघते, सगळं करते, गेल्यावर सगळं देते, दवाखान्यात नेते, सगळं करते, काय नाही बोलत. नणंदबाई काय हो? बोला. मी माझ्या वहिनीला पहिल्यांदा साखरपुड्यात बघितलं तिच्या, पण एकतर घरामध्ये कोण नव्हता, आमची लग्न झालेली, आई आजारी असायची,
पण वहिनीने एवढं केलं ना आमच्या आयांचं की आम्हाला म्हणजे असं दोघी बहिणींना कधी वाटलंच नाही की म्हणजे आयांचं कसं होईल असं कधीच नाही वाटलं. खरंच वहिनी मिळावी तर अशी मिळावी. अरे वा. जाव त्यांची, त्या खूप माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्या बहिणीसारखी आहेत, मैत्रिणीसारख्या आहेत. माझी प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितल्याशिवाय मला म्हणजे जमतच नाही. मी उरणला असते पण प्रत्येक गोष्ट मी त्यांना सांगतेच. किती मस्त. बरं, दिराचं काय म्हणणं आहे वहिनीबद्दल? वहिनीचा स्वभाव खूप चांगला आहे, पण कधीतरी फटकळ बोलते, त्याचा फायदा पण होतो. म्हणजे स्पष्ट बोलते, फटकळ म्हटल्यापेक्षा स्पष्ट बोलते. स्पष्ट बोलल्यावरती एखाद्याला राग येतो, पण ती गोष्ट खरी असते. त्यामुळे तो स्पष्ट वक्ता वहिनीचा चांगला, स्वभावाचा चांगला गुण आहे. तिचा जो स्पष्ट वक्तेपणा आहे ना त्याचा आधी आम्हाला असं हे वाटायचा की ही एकदम पटकन बोलते, पण नंतर आम्हाला समजलं नाही ती पटकन बोलते म्हणून सगळं चालतंय. आणि खरंच घरातलं सगळं तिच्यावर आहे. ती करते ते सगळं व्यवस्थित करते, विचार करून करते, सगळं व्यवस्थित आहे तिचं. मित्राचं काय म्हणणं आहे? इतकी वर्षाची मैत्री आहे, लग्न जमवण्यापासून सोबत आहात, काय बोलणार? त्यावेळी माझ्याकडे गाडी होती, मी आलो होतो ड्रायव्हर म्हणून आले होते. त्याच्याबरोबर मुलगी बघायला आलो. पण त्या दोघांचं लग्न झाल्यापासून तोही खूप चांगला आहे, वहिनी खूप चांगल्या आहेत आणि त्यांचा संसार खूप चांगला चालू आहे. वा 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 वा. असाच संसार चांगला राहो. आता एक आव्हान द्यायचं आहे आम्हाला, आणि ते आव्हान असं आहे, आम्ही 5 वस्तू वाचून दाखवणार. ज्या क्रमाने वाचणार त्याच क्रमाने तुम्ही घेऊन यायच्या. जर त्याच क्रमाने तुम्ही 5ही वस्तू आणल्या तर आज वहिनींना तुम्ही तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. बघूया काय होणार. 5 वस्तू आणि तो क्रम महत्वाचा. क्रम चुकला तर बक्षीस जाणार. तुम्ही पण मदत करू शकता सगळे, क्रम चुकला नाही पाहिजे. आलं, पेला, बटाटा, टेडी बेअर, चमचा. वेळ सुरू झाली. कुठे आहे ते सांगा ओरडू. आलं फ्रीज मध्ये. ओ एकच घेऊन या. आलं. 5. हा लवकर लवकर. ग्लास, पेला, पेला मांडणीवर बघा इकडे. हा ओ वरती बघा पेला. हा 20 सेकंद झाली. 20. बटाटा, बटाटा ना खाली आहे बघा. 30 सेकंद झाली. ओ बटाटा लवकर आणा. टेडी बेअर इथे कोपऱ्यात आहे बघा. 40, 45, चमचा लवकर आणा. चमचा 8, 7, ओ लवकर आणा. 4, ओ आणा. 3, 2. 5ही वस्तू ठरलेल्या वेळेत आणल्या आणि वहिनींना हा झी मराठीकडून तन्मणी मिळालेला आहे. अभिनंदन. हा पैठणीचा खेळ आज ताई आणि वहिनी या दोघींमध्ये रंगणार आहे. वहिनी ती पैठणी या अंगणात ठेवणार की ही ताई पैठणी घेऊन सासरी जाणार. माहेरच्या आठवणी सोबत घेऊन आपली ही माहेरवाशीण आता अंगणात पैठणीच्या खेळासाठी सज्ज होणार आहे. या ओटीच्या पदरात मायेच्या शुभेच्छा अखंड राहू देत हीच प्रार्थना करूया. आणि आजचा हा रंगपंचमीचा दिवस, खेळ सुद्धा तसाच. खेळ सोपा आहे, रंगांशी संबंधित असा खेळ. या ठिकाणी हे 6 म्हणजे 3-3 कप ठेवलेले आहेत. कागदी कप आहेत आणि लक्षात ठेवा त्या कपवरती रंग आहे. त्या पिचकारीच्या हवेच्या सहाय्याने सर्वात आधी टेबलाच्या पलीकडे हे 3ही कप पाडण्यात ज्या यशस्वी ठरणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3. जोरात मार, हवा लागली की जाणार ते पुढे. वहिनी लवकर. 1, अभिनंदन वहिनी, अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या सानिका वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कविता वहिनी, त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन.
तुळशी वृंदावन आईकडे देऊन ही ताई पुन्हा सासरी निघणार आहे. आशीर्वाद घेऊ. या कुटुंबांना, आपणा सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा आणि आयुष्यभर तुमच्या घरामध्ये सुखाचे, आनंदाचे रंग उधळू दे. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.